राम मंडळी, कसे आहेत सगळे? खुश आहेत मला असं वाटतंय सगळ्यांसाठी. तर आज जरा केस वाढली होती म्हणून डोक्यात विचार आला की याला कुरडे करावं. तर आपला छोटा मित्र मंडळी, नाव सांग, नमस्कार कर मंडळींना. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रुद्र. हा, आता आपण केस कुरडे करायचे. थोडस युट्यूबला सर्च करू कसे कुरडे करू शकतो आपण याच्याबद्दल. तर आणि चला तुम्हाला दाखवतो व्हिडिओ मध्ये. चल रे, चलो. आपलं काय काय लागणार आहे व्हिडिओसाठी? आपल्याला ते काड्या लागणार, केस कुरडे करायला ते ब्रँड रबर लागणार आहे, परत अजून आपल्या काड्या लागतील. तर आपलं बजेट खूप कमी आहे, त्याच्यामुळे आपण जरा थोडं वावरात जाऊन थोडस काड्या डोक्याला बांधायला रबरचे बँड लागतील आपल्याला. आणि जास्त अजून काय लागणार नाही. अजून त्याला कुरडे करायसाठी आपल्याला अजून एक गोष्ट आहे, मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो. त्याला आपण गावठी जेल म्हणतो, ते पण आपल्याला लागणार केस कडक करण्यासाठी. चला तर आपण थोडस शेतात जाऊन काहीतरी जुगाड. चला मग आता आपण आहे ना, पहिल्या काड्या शोधायच्या आपल्याला. ए रुद्र, चल काड्या शोधायच्या. चला. आपल्या वावरात जो आपल्याकडे ना, वावरामध्ये गिन्नी गवत आहे आणि अजून कृष्णाचं गवत आहे. त्याच्या थोड्याशा जुन्या काड्या आहे, त्या काड्या आपण गोळा करू. आपल्याला कमीत कमी 30-40 काड्या लागतील, ची तुकडे अशी एवढ्या मापाची. मी तुम्हाला त्या व्हिडिओ मध्ये पुढे दाखवतो कशी कटिंग करायची. चला रुद्र. मित्रांनो, आता आपण इकडे आलेलो आहे. हा, तर आपण आलेलो आहे, हे आपलं गिन्नी गवतचं शेत आहे आणि या कृष्णाच्या काड्या आहे. रुद्र, आपले एक वैसे आहे ना, एक मालूम आहे का तेरे को, ऐसे छोटे छोटे पीस वाला लकड़ी ये देख इधर ये वाला, भेटलं ये ऐसा काडी काही काडी म्हणतात आपले. तर आपल्याला ही काडी भेटलेली. दूर अजून शोध आपल्याला. हे बघ, इकडे एक पडलेली खाली, ही एक उचल. हे गवत दिसलेलं आहे मित्रांनो, त्याला भेटलेलं आहे आपल्याला काड्या. तर मित्रांनो, रुद्र, तू पटापटा उचल. आगला बाप येईल, फक्त लक्ष ठेव. आगला बाप घुसला तर अवघड व्हायचं. मित्रांनो हे बघा, एवढं झालेलं आहे. थोड्या हिरव्या पण उपटायच्या का? गाऊ थोडं उपट तू. मित्रांनो, आपल्याला इथं एक सापडलेली आहे. आपल्याला काड्या सापडली का? कारण की आपलं वावरच तेवढं आहे. आम्हाला भरपूर अशा काड्या सापडलेल्या आहे याच्या आता तुम्ही बघू शकता. गवत घेऊन दाखव रे, काड्या दाखव किती आहे कार्यकर्ता. हे बघा मित्रांनो, एवढ्या काड्या. एवढ्या काड्या सापडलेल्या आहे आपल्याला. ओढ. तर मित्रांनो, आपल्याला ही हिरवी पण तरुण मित्र मंडळी, हा आपला खूपच स्ट्रॉंग पोरगा आहे आपला. त्यांनी चांगलंच उपटलेलं आहे गवत. मित्रांनो हे आपलं गिनी गवतच आहे. आता आपल्याला याची व्यवस्थित आहे ना, दाखव रे इकडे. आता आपल्याला व्यवस्थित याची कटिंग करायची. मी काही काड्या आहे ना बारकाल्या घेतलेल्या आहे, म्हणजे तुम्हाला साईज दाखवतो मी. एक छोटी दाखव. ह्या अशा 2 साईजच्या काड्या आहे आपल्याकडे. याचं कारण काय असं घेण्यासारखं बघा, तर काय आपल्या वरची केस थोडी लांब आहे आणि साईडचे छोटे शॉर्ट आहे केस. तर आपलं काय करावं लागतील, वरचे जे केस आहे त्यासाठी आपण मोठ्या काड्या लावणार आहे, आणि माळीचे जे साईडचे जे आहे ते आपल्याला छोटे लावावं लागतील. कारण काय, छोट्याची हाईटमुळे त्याला शेप आला पाहिजे, वेवी शेप. तर चला आता आतमध्ये जाऊ आपण पटकन. चला मित्रांनो, आपण जाऊ. तर आतमध्ये जाऊ, कटिंग करू. मी तुम्हाला कटिंगची व्हिडिओ पण दाखवतो कशी कटिंग करता येईल. नंतर त्याला पुढची प्रोसेस पण दाखवतो. चला आतमध्ये. मित्रांनो, आपल्याकडे इथं बरोबर. आता आपल्याला ना काड्या घेतल्या आहे आम्ही. काड्या, आता कोयता आणि तो एक विळा घे. कोयता ते माझ्याकडे, तो विळा घे. तर चला. तर आता आपल्याला ना ह्या काड्यांची व्यवस्थित कटिंग करायची आहे आणि तुम्हाला ती कटिंग दाखवतो. ए चल रे, काड्या घे आणि विळा घेऊन ये. विळा आणि कोयता आपल्याला सेट लागणार आहे. त्यांचे बारीक आपल्याला तुकडे करायचे. एकदा तुकडे झाले व्यवस्थित की त्याला आपण रबर बँड लावून पुढची प्रोसेस करणार आहे. चला मी तुम्हाला दाखवतो आता काड्या कशा कट करायच्या त्या. चला. तर या अशा पद्धतीने आपल्याला साईजच्या काड्या बनवायच्या आहे. आता हे ज्या बारकाले आहे आणि काय आपल्याकडे मोठाले पण वरच्या केसांसाठी चालू करतो. ही एवढं बारीक घेऊ नको, एवढं पातळ पण नको घेऊ. आपल्याकडे दुसऱ्या पण काड्या भरपूर आहे. या तर आपल्याला ती कितीला 40-50 तुकडे करायचे. 40-50 तुकडे करायचे. मग जवळून दाखवतो. हे तोड रे, हे खराब आहे. इथून सांग तो पाय नको तोडू माहिती आहे त्याच्या आईला तर खाली बघू. इकडे आपण स्किप करून टाकू. तर मी असं चुकून त्याच्या पायावर मारणार होतो मुद्दा म्हणूनच, तो वाचला त्याचा पाय. अरे घे रे मापाला, इकडे घे.
तुम्हाला 2 जणांची मदत पडणार आहे, एकट्याचा विषय नाही. इथं अवघड काम आहे जरा. हे कमी बजेट म्हणलं ना, हे डोक्याला कचकच राहते. पण ठीक आहे, कामं नव्हतं आम्हाला तसं असं. उगाच उगाच आमचा पोरगा मागा लागलाय इथला. आगला बाबा आला म्हणजे अवघड व्हायचं. त्याच्यामुळे आपण पटकन टाकून घेऊ. सपा 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 थोडीशी व्हिडिओ स्किप करतो म्हणजे कसं सपाटा टपाट होऊन जाईल आमची. अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रोग्राम वाजवावा लागणार आहे मित्रमंडळी. आणि तर आपल्या 4 काड्या झालेल्या आहेत. खाजू पण ते वाजवायचं. काय धरून राहा ना करून त्या बचत. आपल्याकडे भरपूर काड्या आहेत. तसा फील होता दिसतोय ठीक आहे. तरी आम्ही प्रयत्न चालू ठेवतोय. प्रयत्नार्थी परमेश्वर मित्रा. अपने पास बहुत माल है, टेंशन नहीं लेगा. मित्रांनो आपल्याकडे भरपूर जास्त काड्या झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता अशा प्रकारच्या आपल्याकडे काड्या झालेल्या आहेत. आपण पुढच्या केसांसाठी बारीक बारीक काड्या केलेल्या आहेत ज्या ह्या प्रकारच्या. आणि मागच्या तुमचे केस जर मोठे असतील तुम्ही जाड करू शकता तुमच्या पद्धतीने. तर आता आपले असे सगळ्या 30 एक तुकडे झालेले आहे याचे. आपल्याला याची पुढची प्रोसेस आहे. आपलं काय करायचं आहे, हा असा एक टेप आहे, एक साईडने आपला असा टेप मारायचा दोन्ही साईडने. नंतर हे रबर आपल्याला अशी आपली जी घरात भेटणारी रबर बँड आहे हे आपल्याला अवेलेबल राहतं. ही आपल्याला इथं लावण्याचं कारण काय, जेव्हा आपण रोल करतो केस त्याच्यानंतर आपल्याला इथं रबर लावावं लागतं असं केस खाली सुटू नये म्हणून ही बिट्टी. तर त्यासाठी हे एक जुगाड आहे आपला त्यासाठी. चला तर मी तुम्हाला पुढच्या याच्यात दाखवतो व्हिडिओ पुढच्या पार्टमध्ये की आपण हे कसं चिटकवायचं आणि पुढे आपल्याला काय काय करायचं प्रोसेस. चलो आपल्या हे झालेल्या आहे गोष्टी. हा आपला मेन प्रकार. हे आपलं याला सांडलं हे आपलं कसं जवसाचं बी, या बियाला थोडंसं पाण्यात भिजून याला असं उकळायचं थोड्या वेळ. धरे चवच आहे. आपण याला आपण एका मोठ्या पात्रात ट्रान्सफर करू म्हणजे आपण त्याला उकळू शकतो, जेणेकरून त्याचं ते थिक पाणी होऊन आपल्या केसांना आपण लावू शकतो. म्हणजे काय होईल, ते केस त्या आकाराची घेणार. चांगल्या प्रकारे त्याच्यात टाकून घ्यायचं. तोपर्यंत हे उकळत आहे तोपर्यंत आपण चांगलं डोकं शॅम्पूने आंघोळ करून व्यवस्थित चांगलं शॅम्पूने धुवून मग आपण पुढची प्रोसेस करूया. तोपर्यंत ते उकळत. हे बघा त्याला मस्त अशी उकळी आलेली. त्याला उकळून मस्त असं त्याचं पूर्ण शिजवून घ्यायचं म्हणजे ते चिकट आणि घट्ट होईल, जेणेकरून आपले केस कडक राहतील शेप घेण्यासाठी. हे आपण तर बघू शकता. आता हे व्यवस्थित असं उकळलेलं आहे, एकदम घट्ट असं झालेलं आहे. आता याचं काय करायचं, याला काढायचं आपल्याला मस्तपणे असं घ्यायचं आणि एका याच्यात आपल्याला हे काढून घ्यायचं. अशा प्रकारे आपण गाळून घेतलेलं आहे आणि याला आता थोडा वेळ थंड करून घ्यायचं. थंड व्हायला आपण ठेवू शकतो. तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता किंवा बाहेर ठेवू शकता. तर आता केस धुवून आलेलो आहे. आता आपण पुढची प्रोसेस करूया. याच्यासाठी
2 भाग करायचे आपल्याला. ओके, आपण सुरुवात करणार पहिले वरतून माथ्याकडून. दिसतंय रे व्यवस्थित? व्हॉट्सअप बुकिंग. ही मागून येत बरं तू आता. ते एक काम कर, एक बट काढ असं इथून, समजलं तुला? इधर एक कागद तू दे माझ्याकडे, असं काढ, इथून काढ, इथून असं एक पीस काढ, एवढा इथून एवढायचा एक पीस काढ, असं एवढा घट्टा काढ, काढ बिंद असं एवढं मागे. हां हा, बस बस. असं ना देते बघा, शेंबडाच व्हिडिओ लांबच राहील. ही शेंबडासारखं काय, पहिले याला उठव बाजूला. मुळाला नाही लावायची, शेंडे लावायचे फक्त. रोल कर तो साईडला. बस शेंड्यापासून तरी इथून, हां शेंड्यापासून असंच रोल करायचं, कळलं तुला? हां जमलं जमलं जमलं, बस जमे. या साईडने घे, पुढच्या साईडने केस घे. हां कर गुंड, रबर तिकडून साईडने ओढ. हां वड लगे का सोड. हातातला लागलं का? जमलं ना? जमे अभी जमे. अभी सप्पा सप लेने का, सप्पा सप इधर का एक बट निकाल. 2 hours later. फायनली हे सगळं आम्ही असं पॅक केलेलं आहे. बघूया आता याचा रिझल्ट काय होतो. 2-3 तास आपल्याला हे सुकावं लागणार चांगलं. ड्रायर तर आहे नाही आपल्याकडे, तसंच आपण सुकूया, बघूया याच्यात काय रिझल्ट येतो. तुम्हाला दाखवतो मी शेवट त्याचा रिझल्ट. 2 hours later. आता आपले 2-3 तास झाले. आता आपली काढायची वेळ आली आहे. आता आपला हा रुद्र आपला काढणार आहे. रुद्र हळूहळू काढ, केस उपटशील. हळूहळू सोडायचे. ओके ओके. तर मला हे दिसत नाही आहे. बाई बाई मनमोराचा. अबे केस उपटशील. दमणीच घेतोय तरी पण हे उरकतं चल. तुम्हाला असे उत्तर दक्षिण घेऊन टाकायचं पटकन. तुम्हाला असे केस दिसत असेल, पण ते तसे नाही. भाग पडले व्यवस्थित होणार. नाही आता त्याला त्याची 15 मिनिट रेस्ट द्यायची. जास्त एकदम कडक झाले. आपलं जेल, गावठी जेल स्ट्रॉंग होतं एकदम. तरी थोडीशी वाव केस उपटशील. अरे केस उड राहिले. जेल जरा जास्त स्ट्रॉंग होते. सगळे निघले हे बरोबर. तुम्ही बघू शकता केसांची कंडिशन. आता याला आपल्याला तसंच ठेवायचं आहे. केसांची कंडिशन कडक झालेली आहे एकदम जबरदस्त. आता त्याला हां राहू दे सोड. आता याला आताची नेक्स्ट स्टेप आहे, याला असंच मोकळं सोडायचं थोड्या वेळ, 10-15. तुम्ही ही आता कंडिशन बघू शकता दुसऱ्या दिवशीची. तर आपल्या बऱ्यापैकी आपल्याला कर्ली प्रकार हा दिसतो याच्यात. कमी खर्चात कमी पैशात केलेलं आहे. पण तुम्हाला जर याच्यापेक्षा बेटर रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्ही जे बार्बर शॉपमध्ये करता ना कटिंगवाले, त्यांच्याकडे करून घ्या. पण त्याच्याकडे त्यांचा प्रॉब्लेम असतो, ते केमिकल यूज करता. केमिकल यूज केल्यामुळं त्याचा नंतर केस गळती याच्याचा प्रॉब्लेम येतो. तर ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा.
आहे